निशी फोन कट. हॅलो, कोण बोलतंय? ब्लँक कॉल. कोण असेल? निशी, ए निशी, आले. बोल. हॅलो मिस्टर खांडेकर, ओळखलं? हो, तुला तर चांगलंच ओळखलंय मी खूप. बोल, काय झालं, काय काम होतं? आय गेस तुला खूप राग आलाय. आता तू तर आली नाहीस, राग आला आहे की नाही? ड्रायव्हर बनवून ठेवलंयस मला. युवराज खांडेकर लोकांची वाट बघत नाही, लोकांना वाट बघायला लावतो, नाही तर लोकांची वाट तरी लावतो. नो वॉट, तू अजून ओळखला नाहीयेस मला. हो येस येस, मे बी यू आर राईट. बट जेवढा मी तुला ओळखते तेवढं यू आर शॉर्ट टेम्पर्ड बट अंडरस्टँडेबल ऑल्सो ना. ओके, बरं झालं. हे सगळं बोलायला फोन केलास का तू? तर माझ्याकडे वेळ नाहीये. नाही 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 नाही, मी तुला सॉरी म्हणायलाच फोन केला होता. ऍक्च्युली मी पूर्ण रेडी होते, म्हणजे मी माझा फेवरेट ड्रेस घातलेला. आय वॉज व्हेरी एक्सायटेड टू मीट यू. पण अरे माझ्या डॅडना अचानक खूप त्रास व्हायला लागला. अँड यू नो यू हॅव टू बी विथ युअर पेरेंट्स ना. आणि मग मला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागलं. अँड इट वॉज व्हेरी टफ टाइम यार. ठीक आहे, तसं झालं असेल, मी नाही म्हणत नाही, पण मग ते कळवण्याची पद्धत असते ना, माणूस इन्फॉर्म करू शकतो की नाही? आय नो, पण गडबडच एवढी झाली. अँड आय एम सो डम. माझा फोन घरी राहिला म्हणून मला नाही कळवता आलं. खरंच मला तिथे कळतही नव्हतं की काय करायचं आणि काय नाही. इट वॉज फुल केऑस. प्लीज ट्रस्ट मी. खरंच असं कारण नसतं तर असं घडलंच नसतं माझ्याकडनं. हा ठीक आहे, ठीक आहे, इट्स ओके. झालं, इट्स ओके. सोड आता, ठेव. राग गेला नाही का तुझा अजून? नाही, करेक्ट आहे, बरोबर आहे, तुला राग येणं. नाहीच गेला पाहिजे तुझा राग. मी तुझा वेळ खूप वाया घालवलाय ना.